आज खूप छान असा बाहेर पाऊस पडत होता आणि पाऊस म्हटले की कांदा भजी ही झालीच पाहिजे. म्हणून म्हटलं चला आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने थोडीशी आपली कांदा भजी करूयात. मुलांनाही घरी होते आणि हेही घरी आले होते नुकतेच, म्हणून म्हटलं चला आता. तर कांदा भजी करण्यासाठी प्रथम इथे बारीक असे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि हे आपल्याला कांदा छानपैकी असा धुवून घ्यायचा आहे, पण त्यात पाणी बिलकुलही ठेवायचं नाहीये. त्यानंतर घेतलेल्या इथे हिरवी मिरची आणि आपल्याला जेवढं तिखट हवे तेवढंच आपल्याला मिरच्या घ्यायच्यात. इथे कोणाला जास्त तिखट लागतं, कोणाला कमी तिखट लागतं, त्यानुसारच आपण मिरची कट करायची आहे. आणि आता घेतलेली आहे कोथिंबीर. आता कोथिंबीर पण मी ही छानपैकी अशी निवडूनच ठेवलेली असते, कारण ती खराब होऊ नये म्हणून. आणि ही गावरान कोथिंबीरीचा वास पण खूप छान येतो. आता इथे बघा ही बारीक कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आणि हे आहे सम्राटचं बेसन पीठ. मी शक्यतो असा पुडाच वापरते, सुट्टं बेसन वापरत नाहीये, हा पुडाच वापरते. आणि यात टाकलेलं आहे थोडीशी हळद, थोडंसं चवीनुसार मीठ आणि यात आपल्याला पाणी न ऍड करता जेवढं आपल्याला पीठ यामध्ये बसेल तसं आपल्याला ते छानपैकी असं एकजीव करून घ्यायचं आहे. थोडंसंच पाणी टाकायचं आहे, कारण आपण ऑलरेडी कांदा हा धुवून घेतलेला आहे, त्याच्यामुळे कांद्यामध्ये पाणी असतं. कांदा हे पाणी सोडतं, त्याच्यामुळे आपल्याला जेवढं जसं मावेल तसंच पीठ यात टाकून ते छानपैकी असं मळून घ्यायचे. तर इकडे एका बाजूला ठेवलेली आहे कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्यात आता तेल टाकते. आणि तसंच दुसऱ्या बाजूला मी छानपैकी असा ब्लॅक टी केलेला आहे. आम्ही दुधाचा चहा पित नाही, दुधाचा चहा पिल्याने ॲसिडिटी होते म्हणून आम्ही ब्लॅक टीच पितो, म्हणजे काळा चहा पितो. आणि आता हे छानपैकी असं तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे. आणि आता आपण भजे तळून घेणार आहोत. खूप छान असा वास सुटलेला आहे. जसं आपण हॉटेलमध्ये पावसाळ्यामध्ये आपण नदीच्या किनारी किंवा धरणाच्या किनारी जातो तेव्हा कसे तिथे थोडक्यात सिंहगड इकडे जातो तिकडे कसे कांदा भजीचा वास येतो, तसाच कांदा भजीचा वास येतोय. खूप छान टेस्ट झाली होती, मस्त झाले होते. तर तुम्हीही नक्की करा. मुलांना खूप आवडले हे कांदा भजे, नक्कीच ट्राय करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.